ते लड़ाई का टाइम है तो बॉर्डर पे जाके लड़ते। इस्लाम के ताल्लुक से मैं बोल रहा हूं कि ईद मिलादुन नबी के रोज पर सिर्फ नात बजती है, फक्त नाते पाक वाजते, कोणी नाचत नाही, कोणी अंगविक्षेप करत नहीं। कल जी वीडियो तुम्हें पा दाऊद भाई देखो, कल का वीडियो जी जी किस तरह से नाच रहे बच्चे, वो समझाना जरूरी है उनको। जी हिंदू के बच्चों से नाचने में कंपटीशन करेंगे तो काय का मुसलमान? जी जी बराबर है तुम्हारी मुसलमानी कहां जा रही भाई? जी तुम मुसलमान तुम जन्म से नहीं है, तुम नमाज पढ़ते कलमा पढ़ते करके मुसलमान नहीं, तुमको अखलाक से मुसलमान बनना है। जी जी तुम्हारे किरदार से तुमको मुसलमान बनना है कि लोग तुमको देखे तो बोले कि ये मुसलमान, सही ये बात है दीन। तो असं ये उलटे बिलकुल सही खिलाफ बात, आहे। सही बात। हे कालचा जे व्हिडिओ आहे मी पाहिलाय, हे त्याच्या संपूर्णपणे विरोधात आहे। हिंदू के बच्चे नाचते कूदते, ठीक है ना, हमको रिस्ट्रिक्शन नहीं है, गणपति में नाचने का रिवाज सालों से बरसों से पहले आ रहा, तुम क्यों नाच रहे भाई? का ये स्पर्धा हो रही, बाकी काही बरोबर। होत नाही, ये सिर्फ स्पर्धा है। बराबर है ही स्पर्धा तुम्ही थांबवाल, तुम्ही तुमच्या वो नाचते उनके गणपति का ये बड़ा तो हमारे ताजिया का मीनार बड़ी रहेंगी। बराबर अरे यहाँ पे गांव में वायरा चले, तुम्हारे अटक जाएंगे, एखादा बच्चा वायर से अटक के मर जाएगा। मैं अभी इसको बोला की तुम्ही ते का नाही केलं? तुम्ही पहिले हे करायला पाहिजे, एमएससीबीचे नंतर तुमचे टेलिफोनवाले घेऊन त्या वायरी तुम्ही वर काढायला पाहिजे, केबलवाल्याला घेऊन ते वायरी काढायला पाहिजे। हे तुमच्या सणांसाठी पोलीस कष्ट करतात आणि नगर परिषदला बोलो, पीडब्ल्यूडीला बोलो, रस्ते सीधे कर, वो वायरा निकाल, तुम्हारे घर को शादी आणि मजुरी हम कर रहे। कोणी सांगितलं हा उद्योग? पण करावं लागतं, पोलीसचं काम नाही आहे हे, ज्या त्या विभागाचं काम आहे, पण हे पोलीस करतात। का करतात? कारण की सगळी जवाबदेही शेवटी पुलिसों पर। यानी इसने फतरे खाए, हमने भी खाए, पहले फतरे बहुत खाए हमने, लेकिन तुम्हारे मसाइल हल करने को तुमको पुलिस की जरूरत क्यों पड़ती है, मला हे कळत नाही। आणि तिथे सण आहे, चालला आहे, मंदिरासमोर आहे, असे स्पॉट्स व्हेरीफाय करून जे असे ट्रबल स्पॉट आहे हे गावामधले व्हेरीफाय केले आणि तिथे योग्य बंदोबस्त लावला, सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पुख्ता बंदोबस्त तिथे ठेवला, तर तिथे अडचण होणार नाही। परंतु या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी माणसामध्ये समजदारी निर्माण होणं गरजेचं आहे। बरोबर। तरुण पोरं आहेत, यांना काहीच समजत नाही आणि या गावाचा इतिहास राहिलेला आहे। अब कोई मुसलमान हो गया, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होतात, या गोष्टी खूप मनाला बोसणाऱ्या असतात अनेक लोकांच्या, परंतु जिसको किया उसने गलती किया उसको छोड़ दो ना तुम, ज्यांनी केलं त्यांनी केलं। आता हे अच्छा ताजिया लेके नाच रहे, आगे जा रहे पीछे आ रहे, आगे जा रहे पीछे, ये करने की जरूरत नहीं है। पोलीस आहे, पोलीस सहकार्य करतात, तुम्हाला परवानगी देतात, अटीशर्ती टाकून परवानगी जर दिली गेली आहे तर त्या तुम्ही पाळायला पाहिजे। अबे अगले साल इसको परमिशन नहीं मिलेगी, मी आताच सांगतो। पुढच्या वर्षी यालाही परमिशन मिळणार नाही, गणपतीच्या मिरवणुकीला ज्यांनी केलाय त्यालाही परवानगी मिळणार नाही। दोघांना आम्ही समान मापदंड लावणं आमचं काम आहे। जो गलत है वो गलत है। आणि दुसरी गोष्ट सांगतो की तुम्हाला एकमेकाशी स्पर्धा करायची असेल, हे गाव तसंही 50 वर्ष मागे गेलेलं आहे, हे गाव वैसे पीछे है। किसी को पूछो क्या करता, मजुरी करता, खेती है, छोटा मोठा कारभार आहे, ते मुलं काय करतील? काहीच राहणार नाही, आता कुछ रहेगा नाही। जुनं गाव आहे, 500 वर्ष मशीद आहे आमच्या गावात, हे सांगण्या पलीकडे गावाकडे काहीच राहणार नाही। झगडे लफडे नेहमी। आणि मी माळी समाजाचे लोक असतील, माळी समाज मी पुन्हा प्रश्न, माळींचा मुसलमानाचा काय वाद आहे मला सांगा तुम्ही? काय बात नहीं सर, अरे हमेशा माळी के बच्चे आगे रहते हैं, तुम्हारे रहते आगे, बात तो कुछ भी नहीं हमारा सर। हाँ ये नहीं होता, प्रत्येक गावात तेच आहे, प्रत्येक गावात तेच आहे। मी नंदुरबार पाहिलं, मी मालेगाव पाहिलं, मी येवला पाहिलं, मी मनमाड बघितलं, मी नांदगाव बघितलं, मी मलकापूर पाहिलं, किधर भी जाओ तुम्ही ही रेकॉर्ड बघा तुम्ही। हे वस्त्या जवळ आहे, सावता चौक, सावता नगर, पुढे मस्जिद, पुढे इस्लामपुरा, याच्यात मला समजत नाही काय भानगडी आहे। जो होगा देखा जाएगा, पण तू हे चुकीचं घडतंय। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मोहरममध्ये नाचणं वाजिब आहे का, योग्य आहे का? आपले पोरं चुकतील तर आपण त्यांचे कानपट्ट्या जोडायला पाहिजे, आपण त्यांना शिकवायला पाहिजे की हे गलत आहे, बंद करो, ये बुजुर्गों का काम है। तुम्ही दुर्लक्ष करून राहिले म्हणून पोरं बिघडून राहिले। हिंदू के नाचते पहले से नाच रहे, वो भी गलत ही है। दारू पिणं गलव आहे, हराम आहे दारू पिणं, गणपती पुढे दारू पिऊन नाचणं चुकीचं आहे, मोठ्याने डीजे लावणं चुकीचं आहे।
लोकांना त्रास होतो, गर्भवती महिलांच्या गर्भाला धक्का पोचतो, हार्ट पेशंटला त्रास होतो. गाय आम्ही पूजनीय आहे, गाय आम्हाला वंदनीय आहे. गायीला त्रास होतो, गायीला आवाज सहन होत नाही. कोंबड्यांना, पक्ष्यांना, सगळ्यांना त्रास होतो. आपण माणुसकी सोडून दिलेली आहे. और एक बात बोलता आपको मैं कि जो कोई अपने को मुसलमान समजता है यांनी या गोष्टी करू नये, हे त्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. मैं ये बोल रहा हूं आपको, जे नाहीये तुमच्या धर्मात ते तुम्ही कशाला करता? तुमको नाचणं मातम आहे तर मग मातम, रोजा रखो. लोग तुमको देख के सीखे आके हे मुसलमान. अब इनको चलता, इनको नहीं चलता, तुमको चलता, उसको चलता, इसको नहीं चलता. अब तुम्हारे में फाटा फूटा है तो कौन क्या करेगा उसको? यानी तू कोणीही एक नाही, आपल्या आपल्या हिशोबाने सगळे चालले. पहुंचना सबको उसके दरबार में है. तुम देखो तुम्हारा क्या हाशर होता. वो फरिश्ते उसने किरामन कातिबीन यांच्यामध्ये म्हणतात, किरामन कातिबीन 2 फरिश्ते बसवले खांद्यावरती. किरामन कातिबीन बैठा है, तुम्हारे भी आमाल लिखे जाएंगे, मेरे भी, सबके लिखे जाएंगे. देशपांडे साहब ब्राह्मण करके हिंदू करके उनके भी लिखे जाएंगे. लिखे जाएंगे. सगळ्यांचं लिहिलं जाईल, सगळ्यांचं लिहिलं जाईल. तर हे रोजं घेऊन तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्हाला हे कल्पना आली पाहिजे या गोष्टीची. और एक बात अल्लाह ताला ने कुरान में फरमाया है, मी मुसलमानांना सांगून आलो की वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल लजीना आमनू व आमिलुस सालिहाती व तवासौ बिहक व तवासौ बिसब्र. वल अस्र की कसम है जमाने की, कसम है जमाने की. वल अस्र कसम है जमाने की. इन्नल इंसान लफी खुस्र, बेशक इंसान बड़ा खसारे में